आदरणीय सुभाषदादा आंबेडकर। सुरू करण्याआधी समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो। मंचावरती उपस्थित वंचित बहुजन आघाडी, शिवसेना उभाटा गट, काँग्रेसचे तमाम उमेदवार, नेते मंडळी, जिल्हाध्यक्ष, कार्यकर्ते, पदाधिकारी, तसेच इथे उपस्थित माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहूजी, जय मल्हार, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातू आणि क्रांतिकारी जय भीम। मित्रांनो, आज आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचारासाठी जमलो, पण जर तुम्ही आजूबाजूला बघितलं आणि ही गर्दी बघितली आणि बाहेरच्या कोणाला, औरंगाबादच्या बाहेरच्या कोणाला फोटो दाखवला तर त्यांना वाटेल की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक चालू आहे। पण वंचित वाले तर झाले लोकसभेसारख्या निवडणुकांसारखे प्रचार करू लागलेत, लोकसभेसारखी गर्दी करू लागलेत आणि जितक्या पक्षांचे, इतर पक्षांचे लोकसभेला पण जितके मोठे मेळावे होत नाहीत तेवढे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला करून दाखवणारे हे वंचित बहुजन आघाडीवाले एकटेच लोक आहेत, अजून कोणालाही जमत नाही। मित्रांनो, आपण जर एक गोष्ट समजून घेतली तर आपल्याला एक गोष्ट कळेल की पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, हे ग्रामीण भागामध्ये तळागाळातल्या लोकांसाठी, ग्रामीण भागातल्या लागणाऱ्या लोकांसाठी विविध योजना पोहोचवण्यासाठी, ग्रामीण भागामध्ये विकास करण्यासाठी आणि ग्रामीण भागामधल्या लोकांच्या आयुष्यामध्ये बदल आणण्यासाठी एक महत्त्वाची निवडणूक असते। पण आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी सत्ता उपभोगली आणि ज्या ज्या लोकांनी सत्तेमध्ये गेले त्या लोकांनी फक्त आणि फक्त आपल्या नावाच्या योजना, आपल्या नावाचे पैसे, आपल्या विकासाची तिजोरी, आपल्या विकासाची निधी आणि आपल्या नावाच्या विकासाचा फंड स्वतःच्या खिशामध्ये टाकायचं काम केलं। पण आज या निवडणुकीमध्ये ती वेळ आली की ज्या ज्या लोकांनी आपल्याला आत्महत्यांत लुटायचं काम केलंय, आज आपण सगळ्यांनी त्या लोकांना उचलून सत्तेच्या बाहेर टाकून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सत्तेमध्ये पाठवायची वेळ आलेली आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की ही निवडणूक आपल्याला आपले मूलभूत गरजा आणि मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी खूप गरजेची। आणि मी वंचित बहुजन आघाडी, शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या वतीने, या तिन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या वतीने आपल्याला आश्वासन करतो की वंचित बहुजन आघाडी आणि त्यांच्या मित्र पक्षांचे उमेदवार हे सत्तेमध्ये आल्यानंतर प्रत्येकाच्या घराला नळ देऊन त्या नळाला 24 तास पिण्याचं पाणी देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीची लोक नक्कीच करतील। आपल्या भागामध्ये घरकुलाचा खूप मोठा प्रश्न आहे। प्रत्येक माणसाचं नाव घरकुल यादीमध्ये टाकायचं काम आमचे निवडून आलेले सदस्य नक्कीच करतील आणि ज्या ज्या लोकांचं नाव त्या यादीत येईल त्या लोकांच्या नावावर घरकुल यादीच्या मार्फत एक घर बांधून देण्याचं काम हे आमचे उमेदवार नक्कीच सत्तेमध्ये आल्यानंतर करतील। जिल्हा परिषदेची ती शाळेची अवस्था रखडलेली आहे, ती शाळा परत एकदा बांधून तिकडे मोफत दर्जेदार इंग्लिश मध्ये शिक्षण आपल्या लेकरा बाळांना देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी आणि त्यांचे मित्रपक्ष नक्कीच करतील। इथे शेतकऱ्यांना आपल्याला आठवत असेल की ह्या महिन्यामध्ये, या वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आला, शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। त्याच्या 4 वर्ष आधी दुष्काळ परिस्थिती होती, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं।
तर मी आमच्या उमेदवारांच्या वतीने आपल्या सर्वांना गवाही देतो की शेतकऱ्याच्या पिकाला विमा काढून त्याचं नुकसान भरपाई करण्याचं काम हे वंचित आणि त्यांच्या मित्र पक्षांचे उमेदवार नक्की करून प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव देण्याचं काम आमचे उमेदवार सत्तेमध्ये जाऊन नक्कीच करतील. आणि त्याचबरोबर प्रत्येक घराला इलेक्ट्रिसिटीचं मीटर जोडून ते मीटर तुमच्या स्वतःच्या नावावरती करण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी आणि त्याचे मित्रपक्ष नक्कीच करतील. मित्रांनो, आपण एक गोष्ट समजून घ्या की ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे. याच्यामध्ये शिक्षण, आरोग्य, रस्ते, नाल्या, पाणी, शेतकऱ्यांचे प्रश्न हे सगळे सोडवायचे निवडणूक आहे. पण इकडे आपल्या विरुद्ध भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष, आणि भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष निवडणुकीमध्ये एकच गोष्ट करतात, एकच स्ट्रॅटेजी वापरतात. एकच स्ट्रॅटेजी वापरतात ते म्हणजे की निवडणूक आली की धर्माच्या नावावर आणि जातीच्या नावावर लोकांना विभाजनाचा प्रयत्न करतात. निवडणूक आली की बरोबर येऊन तुम्हाला विचारतात, तुम्हाला हिंदू उमेदवार हवा का मुसलमान उमेदवार हवा, तुम्हाला खालच्या जातीचा उमेदवार हवा का तुम्हाला वरच्या जातीचा उमेदवार हवा, तुम्हाला अगरबत्ती पाहिजे का मेणबत्ती पाहिजे. दर निवडणुकीमध्ये हा प्रचार करतो. आणि जर या निवडणुकीमध्ये कोणताही भाजपवाला आपल्याला येऊन म्हटला की तुला हिंदू पाहिजे का मुसलमान पाहिजे, तुम्ही त्याला ठामपणे म्हणा, मला माझ्या मुलासाठी शिक्षण पाहिजे. कोणी येऊन म्हणाला तुला अगरबत्ती पाहिजे का मेणबत्ती पाहिजे, त्यांना म्हणावं मला माझ्या गावासाठी चांगले रस्ते पाहिजेत आणि 24 तास पिण्याचं पाणी पाहिजे. आणि कोणी येऊन जातीवाद करायला लागलं किंवा म्हटलं खालच्या जातीचा उमेदवार पाहिजे किंवा मोठ्या जातीचा उमेदवार पाहिजे, त्यांना म्हणाव आमच्याला आमच्या MIDCच्या परिसरामध्ये एक चांगलं हॉस्पिटल आणि आरोग्य केंद्र पाहिजे. कारण मित्रांनो, एक सोपा मुद्दा आपण सर्वांनी समजून घेतला पाहिजे. हिंदू मुस्लिम आतापर्यंत करत आलो, कोणाचं काही झालं नाही. जातीवाद आतापर्यंत करत आलो, बामटे सोडले तर कोणाचं काही झालं नाही. आता मला एक सांगा, जातीपातीचे भांडणं करत राहिलो किंवा हिंदू मुस्लिम करत राहिलो तर पाणी येणार का, शिक्षण मिळणार आहे का, रोजगार मिळणार आहे का, आरोग्य सेवा मिळणार आहे का, नाही. तर आता हे सगळे जे भाजपचे फालतू मुद्दे ते औरंगाबादच्या कचऱ्याबरोबर भाजप बरोबर आपल्याला कचरा पेटीत टाकायची वेळ आलेली आहे. आणि वंचित बहुजन आघाडीचे आणि त्यांच्या मित्र पक्षांचे उमेदवार हे निवडून आणून द्यायची वेळ आलेली आहे. आणि मित्रांनो, मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की इथे कोणताही मुद्दा असो, कोणावरती कोणतीही अडीअडचण आली, कोणत्यावरती कोणतीही संकट आला तर एक नेता आणि एक पक्ष आपल्या सर्वांसाठी धावून येतो, तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी. मला आपल्या सर्वांना आठवण करून द्यायला आवडेल आणि इथे जितके पण मुसलमान आहेत त्यांना मला सांगावं असं आवडेल कि 2022 का साल था, रमजान का महीना चल रहा था और रमजान के महीने में हर मस्जिद के भोंगे पे अजान बज रही थी. तब मुंबई के एक नेता है राज ठाकरे बोल के, उन्होंने एक भूमिका ली खुद का पार्टी जिंदा रखने के लिए कि अगर मस्जिद के भोंगों पे अजान बजती है तो वो हम भोंगा उतराएंगे और उस पे हनुमान चालीसा बजाने का काम करेंगे. तब ये वही वंचित बहुजन आघाड़ी के लोग थे जिन्होंने भूमिका ली और राज ठाकरे को बोला कि तुमको हनुमान चालीसा बजाना है तो बजाओ, खुशहाल तुम्हारे घर में बजाओ, हमको हनुमान चालीसा कोई से कोई प्रॉब्लम नहीं, पर अगर तुम मस्जिद के ऊपर से भोंगे उतारने का काम करोगे तो बॉस हम वो बिल्कुल होने नहीं देंगे. और ये वही वंचित बहुजन आघाड़ी के युवक थे जिन्होंने राज ठाकरे को खुलेआम मन से चैलेंज किया और उनको ये बोला कि यहाँ के मुसलमान भाई को वंचित बहुजन आघाड़ी का कार्यकर्ता कंधे से कंधा लगा के खड़ा होगा, अगर तुम में दम है तो आओ और भोंगा मस्जिद से उतरा के दिखाओ. और जब वंचित बहुजन आघाड़ी के लोगों ने ये भूमिका ली तो राज ठाकरे के खुद के भोंगे की हवा निकल गई. ये बात आज आप समझ लो. और दूसरी तरफ मैं ये कहना चाहता हूं कि हमारे इसी इलाके में मस्जिद से भोंगे उतरवाने का काम किया था
और ये वही वंचित बहुजन आघाड़ी के लोग थे और तैयब भाई जफर थे जिन्होंने इसी एरिया में मस्जिदों पे बोंगों पर वापस अजान शुरू करके अजान पब्लिकली बजाने का काम किसी ने किया हो तो वो वंचित बहुजन आघाड़ी के कार्यकर्ताओं ने किया है। और दूसरी चीज मैं आप सभी को बताना चाहता हूं कि आज यहाँ पे बहुत सारे लोग जुड़े हुए मौजूद हैं जो सोमनाथ सूर्यवंशी के आंदोलन में हाजिर थे। आणि मी आपल्या सर्वांना एकच गोष्ट सांगू इच्छितो की आपल्या सर्वांना माहिती आहे सोमनाथ सूर्यवंशींबरोबर काय झालं आणि ते कशा प्रकारे झालं, पण मला एक गोष्ट सांगायची आहे की सोमनाथ सूर्यवंशींचा मारहाणीमध्ये पोलीसच्या कोठडीमध्ये जीव गेला, पोलीस कस्टडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशींचा मारहाणीमध्ये जीव गेला आणि मग ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते जे महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये जाऊन अख्ख्या महाराष्ट्राला खोटं बोलले की सोमनाथ सूर्यवंशींना दम्याचा त्रास होता, त्यांना कार्डियक अरेस्ट आला म्हणून सोमनाथ सूर्यवंशी गेले। पण हेच ते औरंगाबादचे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते होते ज्यांनी सोमनाथ सूर्यवंशींसाठी आणि सोमनाथ सूर्यवंशींचा बॉडी आणि त्या सोमनाथ सूर्यवंशींच्या बॉडीचा ताबा मिळवण्यासाठी परभणी आणि औरंगाबाद पोलिसी लढले, झगडले, आंदोलन केलं, रास्ता रोको करून पोलीसची व्हॅन घेतली, थांबवली, सोमनाथ सूर्यवंशींची बॉडी घेऊन औरंगाबाद मध्ये आले आणि फॉरेन्सिक रिपोर्ट केला ऑन कॅमेरा। त्यांनी फॉरेन्सिक रिपोर्ट केला, ऑन कॅमेरा पोस्टमॉर्टम केलं आणि त्या पोस्टमॉर्टम मध्ये हे सिद्ध झालं की सोमनाथ सूर्यवंशींना कोणताही दमा नव्हता, त्यांना कोणताही कार्डियक अरेस्ट किंवा हृदयाचा आजार नव्हता। पोलिसांच्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाला आणि देवेंद्र फडणवीस अख्ख्या महाराष्ट्राला खोटं बोलत होते। पण एक गोष्ट आपण सर्वांनी ह्या प्रकरणामध्ये समजून घेतली पाहिजे की जर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ती लढवय्या भूमिका घेतली नसती, जर त्यांनी पोलिसांची व्हॅन अडवण्याची हिंमत नसती केली, जर त्यांनी परभणीवरनं सोमनाथ सूर्यवंशींची बॉडी औरंगाबाद मध्ये आणून ऑन कॅमेरा पोस्टमॉर्टम करायचा लढा नसता दिला तर बाळासाहेब आंबेडकर कदाचित सुप्रीम कोर्टामध्ये सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळवून देऊ शकले नसते। म्हणून सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळवून देण्यामध्ये जितका बाळासाहेब आंबेडकरांचा मोठा सिंहाचा वाटा होता तितकाच मोठा वाटा औरंगाबादच्या लढवय्या योद्धा असं म्हणणारे वंचित बहुजन आघाडीच्या तमाम कार्यकर्त्यांचा होता।